अगदी सर्वांना आवडणारी महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे सर्वांचे आवडतं पिठलं भाकरी, ते पण ठेचा घालून आपण बनवणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी भराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे, 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 9 ते 10 आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन पीठ पिठलं बनवण्याकरता. तर बघा आपल्याला कितपत पिठलं बनवायचं त्यानुसार तुम्ही पीठ घ्या आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं बघा घोटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आपल्याला जितकं आपल्याला पिठलं बनवायचं त्या प्रकारे तुम्ही पाणी टाका आणि नंतर हे शिजल्यानंतर फुगून येतं, म्हणून मग थोडंसं पाणी जास्तच वापरायचं. जर तुम्हाला सुक्कं बनवायचं तर तुम्ही कमी पाणी वापरा. आता बघा इथं मी लसूण पाकळ्या आणि जी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी फिकी आहे बरं का हिरवी मिरची, तर मी थोडी जास्त घेतलेली आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण असं बघा मिक्सरला ठेचा बनवून घेतला. त्यानंतर इथं मी मध्यम आकाराचा एक मस्त 2 कांदे कट करून घेतले आणि गॅसवर आता कढई ठेवली. तर कढई बघा गॅसवर ठेवल्यानंतर तापल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पड्या तेल घालून घ्यायचं आहे. बघा तेल छान तापू द्यायचं. नंतर मग मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे छान अशी खमंग फोडणी बसते. त्यानंतर बघा आपण जे लसूण आणि मिरचीचा थोडासा जाड बारीक भरडा केलेला आहे, खूप बारीक पेस्ट करू नका. आणि तुम्ही या प्रकारे लसूण हिरवी मिरचीचा ठेचा बनवून तुम्ही झणझणीत आपलं हे महाराष्ट्रीयन स्पेशल पिठलं भाकरी नक्की बनवून बघा. आता बघा शेंगदाणे मी टाकलेले आहे, शेंगदाणे दाखवायचे राहिले होते. तर ठेचा आणि शेंगदाणे एकसाथ आपण मस्त छान तेलामध्ये होऊ देत आहे आणि ठेचा पण छान होऊ द्यायचा, अजिबात कच्चा नाही राहू द्यायचा आणि करपू पण नाही द्यायचा. करपायला लागला तर मग तुम्ही थोडंसं पाण्याचं वापर करा, म्हणजे थोडंसं पाणी टाका, म्हणजे करपत नाही. आणि आता लगेच मी कांदा टाकून घेत आहे. बघा कांदा पण टाकून घेतला आणि छान असं बघा आता कांदा आणि शेंगदाणे आपण जी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे, पूर्ण आपलं जे साहित्य आपण टाकलेलं आहे ते छान असं परतवून घ्यायचं आणि खूप सुंदर असं हे झणझणीत पिठलं तयार होतं. खायला तर अप्रतिम लागतं आणि ज्वारीच्या भाकरींसोबत तर मग विचारूच नका, खूप सुंदर लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आता मी हळद पावडर मी तेलातच म्हणजे आपल्या कांद्यामध्येच टाकलेली आहे, म्हणजे छान अशी चव पण येते आणि छान असं आता बघा कांदा वगैरे आपला फ्राय झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला आपण जे पिठलं म्हणजे पीठ जे पाण्यामध्ये मिक्स केलं होतं, डाळीचं पीठ बेसन पीठ, ते टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर सुक्कं पिठलं हवं असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा आणि तुम्हाला जर थोडंसं मध्यम असं पिठलं पाहिजे असेल तर लुसलुशीत असं छान असं, तर मग तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर जास्त करा, कारण नंतर ते फुगून येतं. आता बघा मी चवीनुसार इथं मीठ वापरलेलं आहे. तर मिठाचा अंदाज इथं बघा आता नंतर ते घट्ट होऊन जातं, म्हणून थोडंसं मीठ आधी कमीच वापरा. तर बघा आता मी छान असं टाकून घेतलेलं आहे मीठ आणि झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर छान अशी उकळी येऊ देणार आहे आपल्या भाकरी होईपर्यंत. तुम्ही बघू शकता आपलं पिठलं किती छान मस्त शिजत आहे आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं पिठलं, म्हणजे छान शिजलं जातं. आणि हिंग तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे, हिंग पावडर पण थोडीशी टाकलेली आहे मी, म्हणजे डाळीच्या पिठाने मग त्रास वगैरे होत नाही. तर बघा आता मी मस्त परतवून घेतलेलं आहे छान आणि पिठलं किती सुंदर शिजत आहे बघा बारीक गॅसवर आणि तोपर्यंत आपल्या भाकरी पण तयार होत आहे. तर आता बघा इथं मस्त हिरवीगार अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पिठल्यावर आणि काय सुंदर झणझणीत अशी आपलं पिठलं तयार होत आहे बघा आणि बारीक गॅसवर शिजत पण आहे. आणि किती बघा आता आपण किती पाणी टाकलेलं होतं, किती छान असं बघा घट्टपणा येऊन गेलेला आहे तर शिजल्यानंतर. तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण मस्त असं गरमागरम थंडीच्या दिवसांमध्ये पिठलं खाण्यासाठी तयार आहे. या मग तुम्ही पण जेवायला पिठलं भाकरी खायला. तर बघा पिठलं मी असं घेऊन घेतलेलं आहे एका ताटामध्ये आणि कांदा घेतलेला आहे, ज्वारीची भाकरी घेतलेली
झालेली आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर झणझणीत बेत तयार झालेला आहे. तर मग आता तेल थोडंसं पिठल्यावर तर गेलंच पाहिजे आणि किती छान असं बघा तेल घेऊन आणि ज्वारीची भाकरी, कांदा तर असं हे आपलं महाराष्ट्रीयन सर्वांचं आवडीचं जेवण तयार झालेलं आहे. नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरू नका ताईंनो. बघा काय छान असं पिठलं भाकरी तयार आहे. श्री स्वामी समर्थ.